नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या घरी येते आणि तिला खूप टेन्शन आलेले असते की जेव्हा सौमित्रबरोबर तिची एंगेजमेंट असते आणि त्याच वेळेस अवंतिकाचा कॉल त्याच्या मोबाईलवर आलेला असतो. हे सर्व तिला आठवते आणि जानकीने सर्वांसमोर येऊन सांगितलेले असते की सौमित्र भाऊजींनी आपल्याला खूप मोठा धोका दिला आणि सारंगबरोबर जेव्हा तिने लग्नाचा प्रस्ताव मांडला तर त्याच वेळेस सारंग बोललेला असतो की जर घरच्यांनाही मान्य असेल तर माझी काही हरकत नाही. म्हणून ऐश्वर्याला आणखीन टेन्शन येते आणि ती रागाने आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. तर इकडे सायजी काका कावेरीला म्हणत असतात की आपल्या पोरीने खरंच खूप मोठा निर्णय घेतला. तर कावेरी म्हणते की तुम्हाला खरंच असे वाटते की ती हे सर्व मनापासून करते. तर सायजी काका विचारतात की तुम्हाला असे का वाटते. कावेरी म्हणते की आपण आतापर्यंत ऐश्वर्याला इतकी मुलं दाखवले एकाचडी एक, तर प्रत्येकात तिने खोटच काढली आणि त्या सौमित्राशी ती लग्न करण्यासाठी तयार झाली कारण तो तिला आवडला होता. पण हा सारंग रूपाने, गुणाने, शिक्षणाने कुठल्याच गोष्टीत तो तिच्या बरोबरीचा नाही हे आपल्याला उघड उघड दिसते. तरी सुद्धा तिने आपणहून हे लग्न ठरवले आणि ते सुद्धा आपल्याला न सांगता. मी आपल्या मुलीला चांगलंच ओळखते, यामागे नक्की तिचा काहीतरी हेतू आहेत. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये सौमित्रवर भयंकर चिडलेली असते. ह्या ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील हिला तू डीच केले. काय वाटले तुला, तू माझ्यासोबत जे काही वागलास, तुला काय वाटले की मी बाकींच्या मुलीसारखं मुळूमुळू असे रडत बसेल. चल हट, मी सुद्धा तेच करणार जे तू माझ्यासोबत केले. पाठीत असा खंजीर खुपसणार, तो सुद्धा माझ्या स्टाईलने. मी मारणारी नाही तर वाचवणारी होणार. वाचवणारी होऊन तर सगळ्यांचा जीवच घेणार. ही ऐश्वर्या कुणाला सोडणार नाही. जानकी वहिनी तुम्हाला तर नाही सोडणार. आणि जानकीने जे ओटी भरणारी सामान असते ते सामान हातामध्ये घेते. साडी घेऊन जानकी तू आता फक्त बघतच राहा. तुझ्या मोठेपणाच्या आणि तुझ्या घराच्या कशा चिंध्या करते ते. आणि ती साडी फाडून फेकून देते. त्यानंतर इकडे नाना हे ऋषिकेशच्या हातामध्ये काही पैसे देतात आणि हे ठेव. तर ऋषिकेश म्हणतो की नाना याची काय गरज आहे. तर नाना म्हणतात की ठेव, अरे लग्नाची गडबड आहे घरामध्ये, पैसेही लागतात. ऋषिकेश सुमित्राला म्हणतो की आई मी आहे ना, सारंग माझा लहान भाऊ आहे पण मला तो माझ्या मुलासारखाच आहे. माझे पैसे कुठले, आपल्या कामातूनच सर्व पैसे येत असतात. हे सर्व तुम्ही उभे केला, मग ह्या सर्वावर तुमचाच हक्क आहे. हे पैसे सुद्धा तुमचेच. तेव्हा सुमित्रा सुद्धा ऋषिकेशला म्हणते की ते पैसे घे, त्याच्याशिवाय बापाच्या काळजाला शांती नाही मिळणार. आणि घे ऋषिकेश, ते पैसे घे. तेव्हा नाना ऋषिकेशच्या हातात ते पैसे देतात आणि म्हणतात की हे बरं तुझे, आईने जर सांगितले तर पटकन ऐकायचे आणि आमचे तर ऐकायचेच नाही. तेव्हा ऋषिकेश सुमित्राला जवळ घेतो आणि सर्वात जास्त प्रेम माझ्यावर माझी आईच करते, त्यामुळे आईचा शब्द हा डायरेक्ट माझ्यासाठी देवासारखा आहे. सुमित्राच्या डोळ्यामध्ये अगदी आनंदाश्रू येतात आणि पुरे झाले ऋषिकेश, उगाच हरभऱ्याच्या झाडावर मला चढू नकोस, नाहीतर माझं वजन त्याला नाही सहन होणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई तुला अगदी खरं सांगतो की जसा मी तुझा लाडाचा तसा सारंग माझ्या लाडाचा. तेव्हा सुमित्रा म्हणते की खरं सांगते, मला सुद्धा सारंगची खूप काळजी वाटते कारण आपला सारंग कसा साधा, निरागस आणि ऐश्वर्या इतकी हुशार, मॉडर्न, मग या दोघांचे कसे होणार. तर ऋषिकेश म्हणतो तू थोडा वेगळा विचार कर, कारण ऐश्वर्या सोबत जर आपला सारंग राहिला तर तो सुद्धा मॉडर्न होईल, हळूहळू सर्व काही शिकेल. नाना म्हणतात की हे मात्र तू खरंच अगदी बरोबर बोललास, कारण तो पटकन आत्मसात करतो आणि सर्व काही गोष्टी शिकतो. आणि इतके जर काही झाले तर जानकी आहे ना त्यांना सांभाळून घेण्यासाठी. सुमित्रा म्हणते की हो हो, जानकी आपलं सांभाळून व्यवस्थित घेईनच. सुमित्रा म्हणते की आता नवीन सुनबाई घरात येणार, मग तिच्यासाठी खोली नको का, सारंगची खोली थोडीशी लहान आहे, मग काहीतरी करावे लागेल. तर ऋषिकेश म्हणतो की माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे की आपण सुमित्राची खोली ही थोडीशी वेगळी करून ती सारंगला दिली तर चालेल ना, तुम्हाला याबद्दल काय वाटते. तर नाना म्हणतात की कल्पना तर चांगली आहेच, तू लगेच कामाला लाग आणि ती रूम चांगली करून घे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, मी आत्ताच जानकीशी बोलतो आणि लगेच कामाला लागतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की ऋषिकेश तू लग्न झाल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्याला कायम तुमच्या सोबतच ठेवून घ्या. तुमच्याकडे दोघांकडे बघून ते दोघं सुद्धा शिकतील संसार कसा करायचा. तर ऋषिकेश म्हणतो की आई तू अगोदर खाली बस. तेव्हा ऋषिकेश नाना आणि सुमित्राला म्हणतात की नाना आई तुम्ही काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल आणि आम्ही आहोत ना, म्हणून त्यांना आधार देतो. तर सुमित्रा आणि नाना अगदी खुश होतात.
त्यानंतर इकडे सारंग हा पत्त्यांचा बंगला बनवत असतो, परंतु त्याचे हात थरथरत असतात. तर ओवी म्हणते की काय रे काका, तू किती पटकन हे सर्व करत असतो, मग आज हे का असे पडते? तर सारंग म्हणतो की अगं माझे हात थरथरतात. तर ओवी म्हणते की काय? सारंग म्हणतो की थोडासा घाबरलो. तेव्हा ओवी म्हणते की त्या डेंजर आंटीशी तुझं लग्न होते म्हणून का? तेव्हा सारंग म्हणतो की ओवी तुला हे सर्व कोणी सांगितले? तेव्हा ओवी म्हणते की पंजे आजीला, कारण पंजे आजीलाच ती बोर आंटी खूप आवडत असते. आणि पंजे आजी मला असे सुद्धा म्हणले की तुझा सारंग काका त्याचं लग्न झाल्यानंतर माझ्यासोबत नाही खेळणार. सारंग म्हणतो की ओवी का खेळणार नाही, लग्न झाल्यानंतर सुद्धा मी तुझ्यासोबत खेळेल. ओवी म्हणते की पण ती डेंजर आंटी तुला माझ्यासोबत नाही खेळून देणार. तिने मला सौमित्र काका सुद्धा सोबत नाही खेळून दिले, त्यावेळी ती माझ्या अंगावर ओरडली होती. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघ ओवी, ती तेव्हा ओरडली होती, आता नाही ओरडणार. मी तुला सांगतो की लग्न झाल्यानंतर सुद्धा मी तुझ्यासोबत खेळेल. ओवी हात पुढे करून प्रॉमिस काका. तर सारंग म्हणतो की प्रॉमिस. आणि पुन्हा ते पत्त्याच्या बंगल्याचे काम करायला घेतो. तर ओवी म्हणते की पण तू तिच्याशी लग्न का करतो, मला ती डेंजर आंटी नाही आवडत. त्यावेळी तिने आपली रांगोळी विस्कटली होती. सारंग म्हणतो की अगं ओवी, त्यावेळेस ती रागवली होती म्हणून रांगोळी विस्कटली होती, आता नाही वागणार ती तशी. आणि ओवी हे बघ, मला हे लग्न करावेच लागेल. तुला नाही कळणार ग का ते, पण ओवी एक गोष्ट लक्षात ठेव की त्या आंटीविषयी पुन्हा असे नाही बोलायचे आणि तिच्याविषयी परत मनात राग सुद्धा ठेवू नकोस. सारंग म्हणतो की प्रॉमिस. तर ओवी म्हणते की प्रॉमिस. तेवढ्यात जानकी येते आणि दरवाजाचा आवाज येतो. तर ओवी आणि सारंग पुन्हा लगेच हे एकमेकांना खुणवतात. तर जानकी विचारते की काय झाले ओवी, मला बघून तुम्ही काय खुणाखुणा करता? तेव्हा सारंग म्हणतो की ओवीसाठी बंगला बांधत होतो पत्त्याचा, म्हणून ती खुश झाली. तेव्हा जानकी म्हणते की ओवी जा बेडरूम मध्ये तू थोडासा अभ्यास जाऊन कर. तेव्हा ओवी म्हणते की आई अगं थोडा वेळ खेळून देत ना. जानकी म्हणते की अगं तुला सुट्टीतला अभ्यास दिला मग कर, आज उद्या करत तो वाढत जातो. आणि ओवी एकदा सांगितलेले तू हल्ली आता ऐकत नाही. तर ओवी म्हणते की ठीक आहे आई, मी जाते. तेव्हा ओवी रूम मध्ये जाते. तर जानकी सारंगकडे बघत असते. तेव्हा जानकी सारंगला विचारते की मला तुमच्या बरोबर थोडंसं बोलायचे. मग मी विचारलेल्या प्रश्नाची योग्य उत्तर देताना तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी, मी कधी तुझ्याशी खोटं बोललो का? जानकी विचारते की या लग्नाला तुम्ही मनापासून होकार दिला ना? तर सारंगला धक्काच बसतो. सारंग म्हणतो की अगं वहिनी, तू असे का बोलतेस, कारण हे लग्न तर मला करावेच लागेल. तेव्हा जानकी म्हणते की असे कोणी सांगितले, आणि तुमच्या मनात जर नसेल तर हे लग्न प्लीज तुम्ही भाऊजी करू नका. सारंग म्हणतो की वहिनी असे का म्हणतेस, कारण येथे सर्वांच्या समोर उभे राहून मी लग्नासाठी हो म्हणलो आणि आता नाही म्हणू, केवढं मोठं रामायण होईल हे तुला माहितीच आहे. तर जानकी म्हणते की जे व्हायचे असेल ते होऊन देत, तेव्हाच तेव्हा बघता येईल, तेव्हा आपण सर्व एकत्र येऊन मार्ग काढू शकतो. पण आता हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. समाजाचा विचार करून दडपणाखाली येऊन या लग्नाचा विचार तुम्ही करू नका, आणि तुमच्या मनात नसेल तर हे लग्न खरंच करू नका. तेव्हा सारंग म्हणतो की माझ्या लग्नाचा तर विचार माझ्या मनात नव्हताच, परंतु हे लग्न दोन्ही घरासाठी किती महत्त्वाचे आहे हे माझे मलाच माहिती आहे, कारण या दोन घराण्यातील वैराचे चटके जास्त मला लागले, आणि या दोन घराण्यातील जे काही वैरातून जे काही घडले त्याचा साक्षीदार सर्वात जास्त मीच आहे. त्यामुळे हे लग्न होणारच, आणि मी मनापासून या लग्नासाठी तयार आहे. जानकी विचारते की मनापासून कसे काय? काय विचार केला तुम्ही, कुठल्या गोष्टीचा? सगळे काही वेगळं आहे. तिचं एज्युकेशन, तिचं लाईफस्टाईल, तुमचे लाईफस्टाईल, तुमचं एज्युकेशन्स, ती ज्या क्षेत्रात काम करते तुमचे क्षेत्र, काय साम्य आहे खाण्यापिण्याच्या, उठण्या बसण्याच्या, तुमच्या दोघांच्या सर्व सवयी वेगळ्या आहेत. मग काय विचार करून तुम्ही मनापासून होकार दिला आणि तुम्ही तिच्या वागण्याचा अनुभव घेतला ना एकदा? तर सारंग म्हणतो की हो वहिनी, तुझे बरोबर आहे, परंतु ती अशी उर्मट वागते, परंतु तशी नाही ती. पण हे तूच बघ की कारण या दोन घराच्या सुखासाठी ती माझ्याबरोबर लग्न करायसाठी तयार झाली. तिने स्वतःचा विचार नाही केला, त्यांच्या सुखाचा विचार केला, आणि या लग्नासाठी ती तयार झाली. खरं तर ती हुशार आहे, स्मार्ट आहे, दिसायला सुंदर आहे, तरी सुद्धा ती माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार झाली. मग तिचं मन मोठं आहे असेच म्हणावे लागेल. जानकी म्हणते की तुमचं मन सुद्धा तितकेच मोठे आहे. ती दिसायला सुंदर आहे, स्मार्ट आहे, म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखता का? कायम तुम्ही स्वतः अगोदर घरच्यांचा विचार केला, घरच्यांचा नाही गावकऱ्यांचा सुद्धा. कधी तुम्ही स्वतःच्या आनंदाचा विचार नाही केला. याला सुद्धा मोठे मन लागते, आणि शेतीतील जेवढे तुम्हाला कळते तेवढे या गावातील कुणालाच कळत नाही. सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतात सर्वजण. तुम्ही भावनेच्या भरात कोणतेही दडपण न घेता स्वतः हा निर्णय घ्या.
तुम्हाला आयुष्याचा जोडीदार निवडायचा, मग असे कसे तुम्ही होकार देतात? ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही कधी भेटला नाही, बोलला नाही, तर सारंग म्हणतो की नाही मी तिला भेटलो, खरंच मी एकट्यामध्ये तिच्या घरी तिला जाऊन भेटलो. तेव्हा जानकी म्हणते की काय, कधी, केव्हा, कसे? मला तर कधीच तुम्ही बोलला नाही. सारंग म्हणतो की वहिनी मी नाही बोललो, परंतु मी खरंच तिला एकदा भेटलो. सौमित्र दादा असा अचानक निघून गेला, त्यानंतर मी तिला जाऊन भेटलो. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तिला सॉरी म्हणण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या त्या साडीची घडी घालते आणि आईला बघितल्यानंतर ती पिशवीमध्ये ठेवते. तर कावेरी ऐश्वर्याकडेच बघत असते आणि ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या तू हे काय चालवलेस, कळत नाही असे आम्हाला दाखवू नकोस. तू त्या सारंगशी खरंच लग्न करणार का? ऐश्वर्या म्हणते की का, तुला हे लग्न मान्य नाही का? लग्न मी आपल्या 2 कुटुंबाच्या भल्यासाठी करते. तेव्हा कावेरी ही रागावते आणि म्हणते की स्वतः पलीकडे कधी तुला कोणतेच जग दिसले नाही आणि तू मला सांगते की तू गावाचा आणि त्या कुटुंबाचा विचार करून या लग्नासाठी होकार दिला. मग आता जे मी तुला विचारते त्याचे खरे खरे उत्तर तू मला दे. मग मला उत्तर दे की हे सर्व तू का करते? तर ऐश्वर्या म्हणते की सांगितले ना एकदा तुला, हे दुसऱ्याच्या मनासाठी मी करते आणि उलगाच असे फालतू प्रश्न का विचारतेस? कावेरी म्हणते की काय फालतू प्रश्न? आणि मी तुझी आई आहे, जितकं मी तुला ओळखते तितकं तुला दुसरं कोणी ओळखत नाही आणि आता हे सर्व तू खोटे बोलते, म्हणून तू माझ्या नजरेला नजर देत नाही आणि ही तुझी सवय अगोदरपासून आहे. तेव्हा नीट माझ्याकडे बघ आणि मला उत्तर दे. तू समजा हे जे काही करते ना ते मनातील राग काढण्यासाठी करते. बोल ना, मी काय विचारते तुला? तू हे सर्व त्या रणदिवे कुटुंबावर सूड घेण्यासाठीच करतेस ना? बोल मग. तर ऐश्वर्या जोरात हो बोलते. सूड उगवण्यासाठी मी हे सर्व करते, माझ्या मनातील राग काढण्यासाठी करते मी हे सर्व. तर कावेरी खालीच बसते. तुला हे सर्व कळते, मग कशाला मला सारखे सारखे तेच प्रश्न विचारत असते? आणि तुला खरंच ऐकायचे तर मग ऐक, हे लग्न मी त्या जानकीची खोड मोडण्यासाठी करते. कळले ना तुला? ती माझ्यासोबत डबल गेम खेळली, मग त्याची फेड तिला करायला नको का? त्या जानकीला मी अशी अद्दल घडवणार की ऐश्वर्या तिच्या कायम लक्षात राहील. तेव्हा इकडे जानकी सारंगला विचारते की म्हणजे ऐश्वर्या लग्नाची मागणी आपल्या घरी घेऊन येण्याच्या अगोदर तुम्ही तिला भेटला होतात का? तर सारंग हो सांगतो. पण ते झाले, आता झालेचा विचार कशाला करायचा? वहिनी मी मनापासून सांगतो की मी ह्या लग्नासाठी तयार आहे. तुम्ही कोणीच काळजी करू नका, मी सर्व काही व्यवस्थित निभावून घेईल, फक्त मला तुमची साथ हवी. तू आणि ऋषिकेश दादा माझ्या सोबत तर आहात, तुमच्या दोघांवर माझा खूप विश्वास आहे आणि ऐश्वर्या एकदा लग्न करून या घरात आल्यानंतर तुम्ही दोघे आम्हाला सांभाळून घेताल, मला याची पूर्ण खात्री आहे. आणि तेवढ्यात सारंगच्या लक्षात येते की अर्ध्या तासापूर्वी त्याने पाण्याचा पंप चालू केला होता, तो बंद करायचा राहिला असे बोलून तो बंद करण्यासाठी निघून जातो. त्यानंतर इकडे कावेरी ही ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला सयाजीरावांसमोर घेऊन येते. तर सयाजीराव म्हणतात की हे सर्व कावेरी काय चालले, का त्यांना फडफडत आणले? कावेरी म्हणते की अहो ती काय करण्यासाठी चालली ते तर बघा. हे लग्न ती रागाच्या भरात करायला निघाली. ती गावाबद्दल तिच्या कुटुंबाबद्दल काय वाटते हे सर्व खोटे आहे. रणदिवेच्या कुटुंबाशी सूड घेण्यासाठी ही सारंगशी लग्नाचे नाटक करते, पण या सर्वांमध्ये हिच्या आयुष्याची बर्बादी होते हे तिच्या लक्षातच येत नाही. तुम्हीच तिला समजावा, नाहीतर हिच्या आयुष्याची माती होईल. तेव्हा सयाजी काका ऐश्वर्याला विचारतात की ह्या नेमकं काय म्हणतात? तर ऐश्वर्या म्हणते की हो, मी हे लग्न मुद्दामच करते त्या सौमित्र आणि जानकीवरचा सूड घेण्यासाठी. त्या दोघांनी मला भयंकर हर्ट केले, मग त्या लोकांना मी अशी सहज सोडून देऊ का? त्या सौमित्राला कधीच मी सुखाने जगून नाही देणार. त्याच्याच भावाशी लग्न करून त्याची बायको होऊन 24 तास मी त्या सौमित्र समोर राहणार, मी त्याला त्रास देत राहणार, त्याला असे तिळतिळ तुटताना मला बघायचे आणि त्या जानकीचा युक्तीने मला गळा कापायचा. तीच आपल्या घरी मोठ्या तोऱ्यात आली होती. ती हे सर्व गावातील आणि 2 कुटुंबातील वैर मिटवण्यासाठी हे सर्व करते. खूप मोठेपणा घेतला होता तिने, मग त्याच मोठेपणाचं शस्त्र आता मी तिच्यावर उलटवणार. नंतर इकडे जानकीला सुद्धा ऐश्वर्याचा थोडासा संशय आलेला असतो की तिचे वागणे काहीतरी वेगळेच वाटते. मग देवा तूच सांग की मी आता काय करू? पुन्हा एकदा मी धर्म संकटात सापडले, म्हणून जानकीला टेन्शन येते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कावेरी ही जानकीला फोन करते आणि मला तुला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे असे जेव्हा म्हणते, तर जानकी म्हणते की काकू बोला की तुम्हाला नेमकं काय सांगायचं? तर तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि कावेरीच्या हातातील फोन घेते आणि तुला फोन करून सांगण्याची काय गरज? तुला सांगायचीच ना जानकीला, मग जाऊया आपण त्यांच्या घरी. म्हणून ती कावेरीचा हात धरते आणि तिला रणदिवेंच्या घरी घेऊन येते आणि तेथे आल्यानंतर येऊ का असे म्हणते. तर त्या दोघींना असे अचानक आलेले पाहून सुमित्रा विचारते की तुम्ही दोघी अशा अचानक का आलात? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कारण तुमच्याशी जरा महत्त्वाचे काहीतरी बोलायचे.
तेव्हा ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।